परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुले, शाहू महाराज यांना वंदन करतो आणि आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो। आजच्या या माड्यामध्ये ओबीसीच्या या भव्य अशा रॅलीचे आजचे या ठिकाणी असलेले चीफ गेस्ट बाळासाहेब आंबेडकर, आमचे मित्र जनमोर्चेचे अध्यक्ष प्रकाश अण्णा शेंडगे, स्टेजवरले सर्वच आमचे मित्र आणि उपस्थित भावांनो आणि बहिणींनो, खरं तर मी या माड्यामध्ये पहिल्यांदा येत आहे आणि या गोष्टीचा आनंद वाटतोय की एवढ्या एका छोट्या विभागामध्ये एवढ्या मोठ्या संख्येनं आज ओबीसी इथं उभा आहे आणि आपल्या स्वाभिमानासाठी तो जागा झाला आहे। मला वाटतं खऱ्या अर्थानं बाबासाहेबाचं आता स्वप्न पूर्ण व्हायला आता जवळ आलेलं आहे असं म्हणावं लागेल। कारण काल परवा आपण प्रजासत्ताक दिन साजरा केला। बाबासाहेबांनी या इथल्या वंचित, दलित, भटक्या, विमुक्त आणि ओबीसीच्या लोकांना न्याय मिळावा म्हणून समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायावर आधारलेली संविधान या भारताला दिलं। परंतु या संविधानाला सुद्धा जाग न राहता इथल्या काही प्रस्थापित जमीनदारांनी आणि निजामाचे जे जागीरदार होते, मोठमोठे जमीनदार होते, हे लोक परत राज्यावर स्थापित झाले आणि त्यांनी आपल्या समाजातल्या मराठ्यांना सुद्धा गरीब ठेवलं। परंतु इथल्या भटक्या विमुक्तांना गावगाड्याच्या बाहेर लुटून टाकलं आणि म्हणून मराठ्यांनी सर्वात वाईट काम काय केलं तर घरातल्या कुत्र्या मांजरावर प्रेम केलं। परंतु इथल्या वंचित बहुजन समाज, भटक्या विमुक्तावर सतत अन्याय केला, कधीही प्रेम केलं नाही। म्हणून आता बाबासाहेबांच्या संविधानाचं समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाच्या मार्गाने जर चालायचं असेल तर आता इथल्या प्रस्थापित मराठ्यांना इथे गाडून टाकलं पाहिजे। त्यांचा नेस्त नाबूद करून, त्यांचा खाना खराबा करून इथल्या बहुजन समाजाच्या लोकांना निवडून आणण्याचं काम केलं पाहिजे। तरच इथे समता, स्वातंत्र्य, बंधुत्व आणि न्यायाची स्थापना होईल। मला वाटतं की बाळासाहेब, प्रकाश अण्णा, अनेक लोक बोलणार आहेत, पण मी या निमित्तानं एवढं सांगतो की भारतामध्ये सर्वात मोठा अन्याय जर कोणावर झाला असेल तर ते विमुक्त भटक्यावर झालेला आहे। विमुक्त भटके अजून बी संविधानामध्ये या देशात 25 कोटी लोक संविधानाच्या अंतर्गत नाहीत, ही या देशाची शोकांतिका आहे। या स्वातंत्र्याच्या भारताच्या 5 वर्ष 16 दिवसानंतर इथल्या डिनोटिफाईड आणि नोमॅडिक ट्राइब्सला या देशामध्ये विशेष मुक्त करण्यात आलं आणि विशेष मुक्तला आपण विमुक्त आणि भटके म्हणतो, पण हे लोक आजही गावगाड्यामध्ये स्वाभिमानानं राहू शकत नाहीत। मी खरं तर शाहीर शीतल साठे आणि माळ्यांचं अभिनंदन करतो या शाहिराचं की त्यांनी सतत भटक्या विमुक्तांचे नावं घेऊन शाहिरी करत आहेत। आणि मी या निमित्तानं हे सांगतो की गरीब मराठ्याचे इथे GR निघत आहेत रात्री 12-12 वाजता। अरे तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे होती शासनकर्त्या या इथल्या प्रस्थापित मराठ्यांना, भटक्या विमुक्तांच्या या इथल्या मसनजुगी आहेत, कैकाडी आहे, वडर आहे, रामुशी आहे, या लोकांची साधी जनगणना सुद्धा या महाराष्ट्रात कधी केली नाही। विमुक्त भटक्यांचे लोक हे ट्राइब्स आहेत। ये 1871 साली भारतामध्ये डिनोटिफाईड ट्राइब्सचा जो कायदा या देशात लागू केला ब्रिटिशांनी, आईच्या पोटातून जन्मलं की मूल चोर गुन्हेगार म्हणून जन्माला येतं आणि आजही तो कायदा भारतामध्ये चालू आहे। म्हणून इथला पारधी अजूनही गावामध्ये स्थायिक नाही। आधी पारधी पळत सुटतो। इथला वडर, कैकाडी, डवरी गोसाई, बुरबुर पोचामा, कडक लक्ष्मी या लोकांना प्रस्थापित मराठ्यांनी जाणीवपूर्वक विमुक्त भटके असं नाव देऊन संविधानाच्या बाहेर ठेवण्याचं
पाप केलं. 1000 रुपयाचं बजेट बाळासाहेबांना माहिती असेल, प्रकाश अण्णा शेंडगेंना माहिती असेल की आमच्यासाठी भटक्या विमुक्तासाठी गेल्या 70 वर्षामध्ये 5000चं सुद्धा बजेट या महाराष्ट्रानं केलं नाही. इतके जातीवादी मराठे, जोपर्यंत मी म्हणतो विमुक्त भटक्यानो आता जाती सोडा, एकमेकाला जोडा आणि ओबीसी सोबत चला आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांना कायमचं नेस्तनाबूत करा आणि नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी आता तुम्ही पुढे या. मी म्हणत नाही जरंगे पाटील काय आहे, कोण आहे. मराठ्यांची गरिबी वाढली, आम्हाला दुश्मनी करायची नाही. मराठीची बी गरिबी गेली पाहिजे. पण अगोदर आमचा वडर, कैकाडी, रामुशी ज्यांना कधी तुम्ही गावगाड्या स्थान दिलं नाही. खरं तर ही समाज उतरंडी सारखा या हिंदू धर्मामध्ये खाली एक गाडगं, त्याच्यावर एक गाडगं आणि शेवटी बसले लोटकं. ही लोटकं खाली उतरतच नाही. पण बाबासाहेबांनी मंडल आयोगाची इथे स्थापना करून ओबीसी साठी 340च्या कलमानुसार खालच्या डेऱ्याला जागं गेलं. खालच्या डेऱ्यामध्ये साळी, कोळी, धनगर, हाटकर, बंडगर, वडर, कैकाडी कायमचा खाली आहे उतरंडीला. आता बाबासाहेबाच्या या विचारानं खालच्या डेरा जागा झाला आहे आणि खालचा डेरा आता सांगत आहे की मराठ्याच्या गाडग्यानो खाली उतरा, ब्राह्मणाच्या गाडग्यानो खाली उतरा, आणखीन वैश्याच्या ब्राह्मणानो खाली उतरा, नाहीतर आमचा डेरा हळूच बाजूला काढणार आणि तुम्हाला जमिनीवर एकावर एक आपटून टाकणार. आता ही वेळ आलेली आहे की आता हे हिंदू धर्माची उच्च नीच श्रेष्ठ उतरंड नेस्तनाबूत करा. आणि ओबीसीनो बरं झालं की आता मराठाही मागासवर्ग म्हणायला सुरू केलेला आहे. खरं तर त्यांना मागासवर्गात आपण घेऊ, पण आमच्या ताटात नका जीवू. तुमचं ताट वेगळं ठेवू आणि येणाऱ्या काळात ओबीसीच्या लोकांचं राज्य महाराष्ट्रात आणा. जरंगे पाटील तुम्हाला मोर्चा काढायची गरज नाही. गरीब मराठ्याची आम्ही गरिबी फक्त ओबीसीचं राज्य आल्यानंतरच जाऊ शकतं. मराठ्याच्या राज्यामध्ये कधी गरिबी तुमची जाणार नाही. म्हणून नव्याने विचार करा. आणि आता या निमित्तानं ओबीसीचे नेते इथं आहेत. मी मुद्दाम सांगतो की मराठ्यांनी भटक्या विमुक्ताला कायमचं अस्पृश्यापेक्षाही अस्पृश्य मानलं. अस्पृश्य गावगाड्यामध्ये महारवाडा, धोरवाडा, चांबारवाडा, कुंभारवाडा आहे, पण भटक्या विमुक्तासाठी वाडाच नाही. कायमचं तो एसीच्या बाहेर राहतो, पालं टाकतो, निघून जातो. त्याला कायमचं खाली ठेवण्याचं काम प्रस्थापित मराठ्यांनी केलं. त्यांना कायमचं चोर गुन्हेगार ठरवलं. किमान आता ओबीसीच्या लोकांनी तरी तुमच्या बरोबर आमचं गाढव डुक्कर सुद्धा तुमच्या बरोबरीला चलू द्या, नाहीतर त्याला परत उपेक्षित ठेवू नका. तुमच्या बरोबर वडरांना, कैकाड्यांना सुद्धा तुम्ही उमेदवारी द्या आणि वडर, कैकाडी, रामुशी, बेलदार, मसनजोगी या लोकांना सुद्धा सन्मानाचं स्थान ओबीसीच्या लोकांनी द्यावं. आंध्र, कर्नाटक मध्ये भटक्या विमुक्तांचे लोक SC ST मध्ये आहेत. महाराष्ट्राने यशवंतराव चव्हाणांनी, मला नाव घ्यायला काही अडचण नाही कारण मी राजकारणी नाही, यशवंतराव चव्हाणांनी आणि प्रस्थापित मराठ्यांनी महाराष्ट्रात ठरवलं की भटक्या विमुक्ताला SC ST सारखं जर प्रावधान संविधानामध्ये केलं तर यांची जनगणना करावी लागेल. आणि जनगणना झाली तर यांच्या संख्येनुसार इथल्या दलितांना जसं आरक्षण आहे खासदार आमदारकीचं ती ह्यांना द्यावं लागेल. म्हणून जाणीवपूर्वक असंविधानात्मक नाव महाराष्ट्रामध्ये भटक्या विमुक्ताला देऊन त्यांचं कायमचं हेरपळून वाटोळं करण्याचं पाप इथल्या प्रस्थापित मराठ्यांनी केलं. सर्व शाळा, कारखाने, या देशातले सर्व काही घोटाळे या लोकांनी केले आणि जातीच्या नावाखाली भटक्या विमुक्ताला बदनाम करून गावाच्या बाहेर पालात ठेवले. दोस्तो, आता जागे व्हा. जातीच्या भिंती तोडा, ओबीसी आणि भटके विमुक्त जोडा
आणि इथल्या प्रस्थापित मराठ्यांना पाडा आणि ओबीसीचे लोक निवडून धाडा हे सांगण्यासाठी मी इथं आलो आहे। आणि याचं पालन कराल, घराघरामध्ये जावा, इडापिडा जाऊ दे आणि ओबीसीचं राज्य येऊ दे हे घराघरामध्ये ओबीसीने लिहून ठेवा। एवढंच बोलून मला या ठिकाणी बोलवला त्याबद्दल परत एकदा संयोजकाचे बारसकर साहेबांचे त्याच्या सर्व सहकाऱ्यांचे मी आभार मानतो। परत आपण कधी भेटूया। जय भीम, जय भारत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।